बिहारच्या 121 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज पहिल्या टप्प्याचं मतदान सकाळी 9 वाजेपर्यंत बिहारमध्ये 13.13% मतदान झाल्याची माहिती। सकाळच्या सत्रात मतदान करण्यावर मतदारांचा भर। उर्वरित 122 जागांवर 11 नोव्हेंबरला मतदान पार पडणार। बिहारमध्ये 121 जागांसाठी मतदान सुरू। 14 तारखेला बिहारला नवीन सरकार मिळणार। तेजस्वी यादव यांचा दावा, तर जास्तीत जास्त लोकांनी मतदान करा, चिराग पासवान यांचं मतदारांना आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून बिहारमधील मतदारांना मतदानासाठी शुभेच्छा। राज्यातील मतदानाच्या पहिल्या टप्प्यात सर्व मतदारांनी पूर्ण उत्साहाने मतदान करण्याचं मोदींचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंसोबत साधला संवाद। मोदींनी खेळाडूंसोबत साधलेल्या संवादाचा व्हिडिओ थोड्याच वेळात प्रसारित होणार असल्याची माहिती आणि हा व्हिडिओ प्रसारित झाल्याचंही समोर। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या मंत्रालयामध्ये वंदे मातरमचं समूहगान। सार्ध शताब्दी वर्षानिमित्त मंत्रालयामध्ये कार्यक्रमाचं आयोजन। सरकारी संस्था आणि शैक्षणिक संस्थांमध्ये देखील वंदे मातरम गायनाचे आदेश। आशिष शेलार यांची भूमिका दुटप्पीपणाची। मुंबई महापौर पदावरून भाजपच्या टीकेला संदीप देशपांडेंची। शेलार आणि अमित साटम यांच्यावर टीका, तर अब्दुल कलाम यांचा उल्लेख करत देशपांडेंचं प्रत्युत्तर। आगामी निवडणुकीमध्ये पवार काका पुतणे एकत्र येतील। शरद पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांचा दावा। आमदार रोहित पवारांनीच संकेत दिले असून भाजपला पायउतार करण्यासाठी एक पाऊल मागे घेण्याचंही वक्तव्य। मोहोळमधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीतील गटबाजी चव्हाट्यावर अस्तित्व नसलेला माणूस पवारांच्या नावावर आमदार म्हणून निवडून दिला। माजी आमदार रमेश कदमांची आमदार राजू खरेंवर टीका। कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचं मतदार यादीमध्ये दुबार नाव। काँग्रेस उमेदवार सुरेश भोयर यांचं यादीमध्ये दुबार नाव, तर एका मतदार यादीमध्ये वय 60 वर्ष, दुसऱ्या यादीमध्ये वय 55 वर्ष नोंद।